नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी एकलव्य या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपला जो मागचा व्हिडिओ होता त्या व्हिडिओमध्ये आपण डेरिव्हेटिव्हज ऑफ कंपोजिट फंक्शन कसे काढायचे हे बघितलं होतं आणि एक्सरसाइज 1.1 मधला क्वेश्चन नंबर 1 घेतला होता. आजचा आपला जो व्हिडिओ आहे तर आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सरसाइज 1.1 मधला क्वेश्चन नंबर 2 घेणार आहोत. चला तर सुरुवात करूयात आपल्या व्हिडिओला. तर आपल्याला प्रश्न दिला आहे, क्वेश्चन नंबर 2 दिलाय आपल्याला. डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणजे काय तर खाली दिलेले सगळे सगळ्यांना काय करायचंय, एक्स सोबत आपल्याला डिफरन्शिएट करायचंय. डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स हा दिलाय आपल्याला क्वेश्चन नंबर 2. त्यामध्ये आपला पहिला क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 2 मधला, कॉस ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. तर काय करायचं आपल्याला, कॉस ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काढायचं. ठीक आहे, तर याला काय म्हणायचं आधी, वाय. एक्स स्क्वेअर कॉस ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरला काय म्हटलं मी, वाय म्हटलं. हा काय आपला वाय आहे. ठीक आहे, तर आपण एक थेरम बघितला होता जो आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी किंवा अशा प्रकारचे कंपोजिट फंक्शन्सचे डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी यूज होतो. तर तो थेरम काय होता, dy by dx is equals to dy by du into du by dx. ठीक आहे, असा थेरम होता की yचं विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह काय असतं, तर आधी yचं u सोबत डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, त्यानंतर uचं x सोबत डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. तर आपल्याला काय मिळेल, yचं x सोबतचा डेरिव्हेटिव्ह मिळेल. ठीक आहे, तर आता इथे u काय असतो, तर u हा जे आतमध्ये फंक्शन असतं, दोन फंक्शन्स असतात बरोबर. एक कंपोजिट फंक्शन मध्ये फंक्शन्सचं फंक्शन असतं, तर जे आतमध्ये फंक्शन असतं त्या फंक्शनला आपण u म्हणतो. ठीक आहे, तर आता इथं काय म्हणायचं, u कशाला म्हणणार, मग आपण कॉसच्या आतमध्ये जे फंक्शन आहे त्याला आपण u म्हणणार. कोणत्याही फंक्शन्सच्या आतमध्ये जे फंक्शन असेल किंवा स्क्वेअर रूटच्या आतमध्ये जे काही असेल परत एखादं फंक्शन, तर त्याला u म्हणायचं. तर इथं u कोण येणार, मग लेट u इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. मी एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरला काय म्हटलं, u म्हटलं. ठीक आहे, तर माझा y कसा दिसेल, देअरफॉर y कसा दिसेल माझा, कॉस ऑफ u. बरोबर, एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरच्या जागी जर u टाकला आपण तर कसा दिसेल आपल्याला y, कॉस ऑफ यूच्या फॉर्ममध्ये दिसेल. त्यानंतर आपल्याला काय करायचं, पहिल्यांदा हे डेरिव्हेटिव्ह dy बाय du. ज्यावेळेस आपण dy बाय du काढणार तेव्हा काय लिहायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू u. ठीक आहे, y ला आपण कशासोबत डिफरन्शिएट करतो आहे, u सोबत. तर काय येणार, dy बाय du. ठीक आहे, dy बाय du. तर कॉस u चं डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल आपल्याला बरोबर. तर कॉस u चं डेरिव्हेटिव्ह काय येतं, मायनस साइन u. मायनस साइन u आणि u काय आहे आपला, तुम्हाला माहिती आहे, एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर घेतलाय आपण u. ठीक आहे, तर माझा dy अपॉन du काय आला, मायनस साइन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. बरोबर, त्यानंतर काय काढायचं आपल्याला, du बाय dx घ्यायचं आहे. ठीक आहे, तर du बाय dx काढताना काय करतो आपण, u चं डेरिव्हेटिव्ह घेतो विथ रिस्पेक्ट टू x. तर आता u काय माझ्याकडे, u इक्वल टू आहे एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. तर याला काय करायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x म्हणायचं. जो y असतो त्या yला u पुट केल्यानंतर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू u म्हणायचं आणि जो u असतो त्याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x म्हणायचं. तर du बाय dx, कारण आपण x सोबत डिफरन्शिएट करतोय म्हणून du बाय dx काय येईल, 2x प्लस 0 इक्वल टू 2x. एक्स रेस टू n चं डेरिव्हेटिव्ह काय येतं, n इंटू एक्स रेस टू पॉवर n मायनस 1. तर इथं एक्स स्क्वेअर आहे, तर एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय आलं, 2x आणि ए स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय येईल, 0. तर काय आला, du बाय dx 2x आला. त्यानंतर काय करायचं, हे बघा, dy अपॉन du काढला आपण आणि त्यानंतर du अपॉन dx काढला. आता या दोघांचं काय करायचं आपल्याला, dy बाय dx पाहिजे ना आपल्याला. तर dy बाय dx मध्ये आपण काय लिहितो, dy बाय du इंटू du बाय dx. तर त्या व्हॅल्यू इथे टाकून द्यायच्या. dy बाय du काय आलाय माझा, मायनस साइन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू du बाय dx काय आलाय, 2x.
तर काय येईल माझा dy बाय dx मायनस साइन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू 2x. तर हा होईल माझा dy बाय dx. काय केलं याच्यामध्ये आपण आधी दिलेल्या फंक्शनला काय म्हटलं y म्हटलं बरोबर. त्यामध्ये जे आतमध्ये फंक्शन होतं फंक्शनच्या आतमधल्या फंक्शनला u म्हटलं बरोबर. त्यानंतर y कसा दिसेल u पुट केल्यानंतर या फॉर्म मध्ये. त्यानंतर काय केलं अशा फॉर्म मध्ये दिसल्यानंतर या yचं डेरिव्हेटिव्ह घेतलं विथ रिस्पेक्ट टू u जे आलं माझं मायनस साइन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर बरोबर. त्यानंतर u चं डेरिव्हेटिव्ह घेतलं. u चं डेरिव्हेटिव्ह किती आलं 2x. त्यानंतर हा dy बाय du आणि du बाय dx यांचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय असेल माझा dy बाय dx. ठीक आहे. तर हा होता क्वेश्चन नंबर 2 मधला पहिला प्रश्न. आता आपण बघूयात सेकंड क्वेश्चन. तर आपला दुसरा प्रश्न दिलाय आपल्याला स्क्वेअर रूट ऑफ ई रेस टू पॉवर 3x प्लस 2 प्लस 5. ठीक आहे. तर मी काय सांगितलं एखाद्या फंक्शनच्या आतमध्ये एखादं फंक्शन असेल किंवा स्क्वेअर रूटच्या आतमध्ये जे काही असेल त्याला काय म्हणायचं त्या फंक्शनला u म्हणायचं. तर इथं आपण u कशाला म्हणणार स्क्वेअर रूटच्या आतमध्ये जे आहे त्याला काय म्हणणार आपण u म्हणणार. ठीक आहे. तर आधी काय लिहायचं y. सो y काय आहे माझा स्क्वेअर रूट ऑफ ई रेस टू पॉवर 3x प्लस 2 प्लस 5. हा काय आहे माझा y बरोबर. त्यानंतर काय घ्यायचं लेट u कशाला म्हणायचं स्क्वेअर रूटच्या आतमध्ये असणारा. कोण आहे स्क्वेअर रूटच्या आतमध्ये ई रेस टू पॉवर 3x प्लस 2 प्लस 5 हा स्क्वेअर रूटच्या आतमध्ये आहे ज्याला मी u म्हटलं. आता काय करायचं पुढे आपल्याला थेरम यूज करायचं आहे बरोबर. तर थेरम यूज करताना आपण काय करतो आधी dy बाय du काढतो आणि नंतर du बाय dx काढतो. तर y कसा दिसेल u पुट केल्यानंतर स्क्वेअर रूट ऑफ u बरोबर. इथं काय टाकला याला काय म्हटलं u म्हटलं तर कसं दिसेल स्क्वेअर रूट ऑफ u. आता काय काढायचं dy बाय डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू u. तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन सॉल्व करताना हे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू u आणि डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x हे लिहावं लागेल. अदरवाईज तुम्हाला मार्क्स मिळणार नाहीत. तर dy बाय du काय येईल माझा याचं डेरिव्हेटिव्ह. काय येईल याचं डेरिव्हेटिव्ह काय असतं स्क्वेअर रूट ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 अपॉन 2 स्क्वेअर रूट एक्स बरोबर. तर इथं स्क्वेअर रूट ऑफ u आहे तर काय येईल डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 स्क्वेअर रूट ऑफ u म्हणजे 1 अपॉन 2 आणि u ची व्हॅल्यू टाकून द्यायची. इथे टाकली तर हे मिळालं आपल्याला dy बाय du मिळाला. त्यानंतर काय करायचं डिफरन्शिएट u विथ रिस्पेक्ट टू x. काय करायचं u ला x सोबत डिफरन्शिएट करायचं बरोबर. तर u काय आहे माझा u आहे ई रेस टू पॉवर 3x प्लस 2 प्लस 5. तर du बाय dx काय येणार डेरिव्हेटिव्ह ऑफ u म्हणजे 3x प्लस 2 प्लस 5 चा डेरिव्हेटिव्ह बरोबर. आता परत बघा इथे हे सुद्धा एक कंपोजिट फंक्शन आहे कारण ई रेस टू पॉवर 3x प्लस 2 आहे. नॉर्मली आपलं ईचं फंक्शन कसं असतं ई रेस टू एक्स ई रेस टू वायच्या फॉर्ममध्ये असतं पण इथं ई रेस टू 3x प्लस 2च्या फॉर्ममध्ये आहे म्हणजे हे सुद्धा एक कंपोजिट फंक्शन आहे. तर कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेताना आपण काय करतो आधी याचं डेरिव्हेटिव्ह काढतो पूर्ण याचं. ठीक आहे. तर काय याला u समजून जर डेरिव्हेटिव्ह घेतलं तर ई रेस टू यूचं डेरिव्हेटिव्ह काय येतं ई रेस टू u म्हणजे काय येईल पहिला ई रेस टू 3x प्लस 2 आणि त्यानंतर हा जो u असतो त्याचं डेरिव्हेटिव्ह घेतो त्याचं डेरिव्हेटिव्ह किती येणार 3 बरोबर. हाच थेरम आपण यूज केला जो आपण कंपोजिट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढताना यूज करतो. तर इथं डायरेक्ट यूज केलाय मी. काय केलं याला u म्हटलं तर ई रेस टू यूचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू u इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x प्लस 2 किती येतो 3 प्लस 0 5चं डेरिव्हेटिव्ह 0. तर काय आला माझा du अपॉन dx काय आला 3 इंटू ई रेस टू पॉवर 3x प्लस 2 बरोबर. त्यानंतर काय करायचं मग आता dy बाय dx काढताना dy बाय du इंटू du बाय dx चं मल्टिप्लिकेशन घ्यायचं. इक्वेशन नंबर 1 आणि हा इक्वेशन नंबर 1 आणि हा इक्वेशन नंबर 2. सो हा झाला माझा u. सो हा झाला माझा dy बाय du तो टाकला त्याची व्हॅल्यू लिहिली 3x प्लस 2 प्लस 5
इंटू परत डी यू बाय डी एक्स किती आहे माझा 3e⁻3x+2 बरोबर. तर माझा डेरिव्हेटिव्ह काय आला dy बाय डी एक्स आला माझा 3 इंटू e⁻3x+2 अपॉन 2 टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ e⁻3x+2 प्लस 5 बरोबर. हा झाला सेकंड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला थर्ड फंक्शन दिलंय, थर्ड क्वेश्चन दिलाय लॉग ऑफ टॅन ऑफ x अपॉन 2. काय दिलाय लॉग ऑफ टॅन ऑफ x अपॉन 2. तर इथे 3 फंक्शन्स आहेत आपले. पहिलं टॅन लॉग आहे पहिलं फंक्शन, टॅन दुसरं आणि x अपॉन 2 हे झालं आपलं तिसरं फंक्शन. सो इथे 3 आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण डायरेक्ट आता काय करणार आहोत, अशाच पद्धतीने आपण डायरेक्ट आता क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत विदाऊट हे सगळं सॉल्व्ह करता. तर डायरेक्टली कसं यूज करायचं ते मी तुम्हाला सांगते. तर याला काय म्हणायचं y काय दिलंय लॉग टॅन ऑफ x अपॉन 2 बरोबर. तर आधी जे बाहेरचं फंक्शन असतं त्या बाहेरच्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढायचं. ठीक आहे. तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. तर dy बाय dx डायरेक्ट करतोय आपण. dy बाय dx काय येणार, तर आधी सगळ्यात बाहेरच्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढायचं. सगळ्यात बाहेर कोण आहे लॉग, तर याला काय समजायचं u किंवा x समजलं तर लॉग ऑफ u असेल हा बरोबर. ब्रॅकेटमध्ये जो असतो त्याला u म्हणायचं. तर काय येईल लॉग ऑफ u चं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन u बरोबर. तर u काय आहे माझा टॅन ऑफ x अपॉन 2 बरोबर. काय आहे लॉग u, याला u म्हटलं. ठीक आहे. आणि डेरिव्हेटिव्ह घेतलं तर काय आलं 1 अपॉन u येईल डेरिव्हेटिव्ह लॉग u चं. आणि लॉग u चं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन u म्हणजे काय टॅन ऑफ x अपॉन 2. त्यानंतर u चं डेरिव्हेटिव्ह, आता u काय म्हटलंय मी, याला u म्हटलंय बरोबर. हा जो आहे याला काय म्हटलंय u. तर याचं परत डेरिव्हेटिव्ह घ्यायचं u. आता हा जर u आहे तर या u मध्ये आणखी आतमध्ये एक फंक्शन आहे बरोबर. तर आधी आपण याचं डेरिव्हेटिव्ह घेऊन घेऊयात. सो टॅन x बाय 2 चं डेरिव्हेटिव्ह काय येणार सेक्स स्क्वेअर x बाय 2. हा u आहे, याच्यामध्ये आणखी एक u आहे किंवा त्याला v म्हणा तुम्ही. तर आधी टॅनचं डेरिव्हेटिव्ह काढायचं बरोबर. तर टॅन ऑफ u चं डेरिव्हेटिव्ह काय येणार किंवा v डेरिव्हेटिव्ह काय येणार सेक्स स्क्वेअर ऑफ x बाय 2. आणि त्यानंतर परत आता जो लास्टमध्ये त्याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार 1 बाय 2. ठीक आहे. असे 3 फंक्शन्स असतील किंवा 4 फंक्शन्स असतील किंवा किती फंक्शन्स असतील तर तुम्ही एक एक करत प्रत्येकाचं डेरिव्हेटिव्ह काढू शकता. आधी कशाचं काढलं लॉगचं, लॉग आणि याला u म्हटलं तर काय आलं 1 अपॉन टॅन x बाय 2 इंटू आता हा u आहे बरोबर. आतल्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. आता आतमध्ये परत फंक्शनमध्ये फंक्शन आहे तर आधी टॅनचं काढलं, टॅनचं काय आलं सेक्स स्क्वेअर x बाय 2 आणि त्यानंतर जो शेवटी आतमध्ये राहिला त्याचं डेरिव्हेटिव्ह काय आलं 1 बाय 2. जर x बाय 2 सोबत आणखी आतमध्ये कोणीतरी दुसरा फंक्शन असता तर परत आपण काय केलं असतं त्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घेतलं असतं. तर हा झाला dy बाय dx. तर आता याला सिम्प्लिफाय करायचं. ठीक आहे. तर याला सिम्प्लिफाय करताना काय करू शकता तुम्ही बघा टॅन x बाय 2. ठीक आहे. तर याला काय लिहू शकता तुम्ही साइन x बाय 2 अपॉन कॉस x बाय 2 आणि सेक्स स्क्वेअर x बाय 2 ला काय लिहू शकता 1 अपॉन कॉस स्क्वेअर x बाय 2 आणि हा 1 बाय 2 ॲज इट इज. ठीक आहे. ते 1 बाय 2 ला मी समोर आणलं. तर बघा हा न्यूमरेटर जो आहे न्यूमरेटरमध्ये जो न्यूमरेटर आहे तो काय होईल सॉरी जो डिनॉमिनेटर आहे तो कुठं जाईल न्यूमरेटरमध्ये जाईल. म्हणजे इथं काय येईल कॉस ऑफ x अपॉन 2 आणि साइन x अपॉन 2. हा जो आहे हा कुठं गेला इथं वरती आणि हा 1 अपॉन कॉस स्क्वेअर x बाय 2. बघा हा इथला एक कॉस आणि इथला एक कॉस काय होईल कॅन्सल होईल कारण इथं कॉस स्क्वेअर आहे आणि इथं फक्त कॉस आहे. तर 1 अपॉन 2 काय राहिला वरती तर 1 राहिला साइन x बाय 2 इंटू कॉस x बाय 2. तर काय आलं आपलं 1 अपॉन 2 साइन x बाय 2 इंटू कॉस x बाय 2. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हाफ अँगल फॉर्म्युलेज माहीत असतील. सो साइन काय असतो हाफ अँगल फॉर्म्युला साइन 2 थीटा इज इक्वल्स टू साइन थीटा इंटू कॉस थीटा
आणि साईन थिटा असतो 2 sin θ/2 इंटू कॉस θ/2. तर हे जे एक्सप्रेशन आहे किंवा हे जे दिसतंय आपल्याला हे या फॉर्ममध्ये दिसतंय 2 sin θ/2 इंटू कॉस θ/2च्या फॉर्ममध्ये. जर असं असेल तर काय असते, याची व्हॅल्यू असते साईन थिटा. तर याची व्हॅल्यू काय येईल, साईन एक्स. हे बघा इथं काय आहे, व्हेरिएबल थिटा आहे, इथं व्हेरिएबल काय आहे, एक्स. त्यामुळे याची व्हॅल्यू काय येईल 1/sin x. आणि 1/sin x म्हणजेच काय तर कोसेक एक्स. तर तुम्हाला बुकमध्ये कोसेक एक्स हे आन्सर दिलेलं आहे. ठीक आहे. तर जेव्हा पण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन वगैरे येतात त्यावेळेस बऱ्यापैकी बुकमध्ये काय असतं, सिम्प्लिफाईड केलेलं आन्सर दिलेलं असतं. त्यामुळे तुम्ही शक्य होईल तेवढंच सिम्प्लिफिकेशन करू शकता आणि तुमचा आन्सर आणखी खूप सोप्या फॉर्ममध्ये तुम्ही आणू शकता. पुढचा क्वेश्चन दिले आपल्याला स्क्वेअर रूट ऑफ टॅन ऑफ स्क्वेअर रूट एक्स. तर स्क्वेअर रूटच्या आतमध्ये टॅन दिलाय आणि टॅन सोबत अँगल काय दिलाय, परत स्क्वेअर रूट ऑफ एक्स दिलाय. तर सर्वात आधी काय करायचं, तर आपण स्क्वेअर रूटच्या आतमध्ये जो आहे त्याला यू म्हणतो आणि स्क्वेअर रूटचा काय घेतो, डेरिव्हेटिव्ह घेतो. ठीक आहे. तर इथं आपण डायरेक्ट करूयात हे. सो वाय काय दिलाय मला, टॅन ऑफ स्क्वेअर रूट ऑफ एक्स. बरोबर, हा दिलाय मला वाय. सो मला काढायचं आहे dy/dx. तर आधी आतमधल्याला काय कन्सिडर करायचं, एक सिंगली यू कन्सिडर करायचं आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं, किंवा असाचा असा समजून फक्त बाहेरचा जो स्क्वेअर रूट आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं. तर स्क्वेअर रूट ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह किंवा स्क्वेअर रूट ऑफ यूचं डेरिव्हेटिव्ह काय येतं, 1/2 स्क्वेअर रूट. बरोबर, स्क्वेअर रूटचं काय येतं 1/2 स्क्वेअर रूट. आणि स्क्वेअर रूटच्या आतमध्ये कोण आहे तर टॅन ऑफ स्क्वेअर रूट ऑफ एक्स इंटू परत काय करायचं, डेरिव्हेटिव्ह ऑफ जो आतमध्ये आहे तो. तर 2 स्क्वेअर रूट ऑफ टॅन स्क्वेअर रूट एक्स. बरोबर. आता बघा परत इथं हा टॅन आणि परत आतमध्ये एक फंक्शन आहे. तर आधी कशाचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, टॅनचं. तर टॅनचं डेरिव्हेटिव्ह काय येईल, सेक्स स्क्वेअर स्क्वेअर रूट ऑफ एक्स. आणि परत कशाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, स्क्वेअर रूट ऑफ एक्सचा. आधी टॅनचं डेरिव्हेटिव्ह काढलं, टॅनचं डेरिव्हेटिव्ह आहे सेक्स स्क्वेअर आणि रूट एक्स ॲज इट इज ठेवला आपण. ठीक आहे. तर सेक्स स्क्वेअर रूट एक्स आलं त्याचं डेरिव्हेटिव्ह आणि त्यानंतर कशाचा डेरिव्हेटिव्ह घेतला, रूट एक्सचा. तर हे होईल 1/2 स्क्वेअर रूट ऑफ टॅन स्क्वेअर रूट एक्स आणि हा आहे सेक्स स्क्वेअर स्क्वेअर रूट एक्स. आणि परत रूट एक्सचं स्क्वेअर रूट काय येतं 2 रूट एक्स. बरोबर. तर परत याला सिम्प्लिफाय करायचं, हा होईल सेक्स स्क्वेअर एक्स रूट एक्स अपॉन हे बघा हा 2 आणि 2 काय होईल 4. आणि हा स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर रूट जेव्हा दोन स्क्वेअर रूटचं मल्टिप्लिकेशन असतं तेव्हा आतमधल्या टर्म्स काय होतात, मल्टिप्लाय होतात. तर इथं काय येईल स्क्वेअर रूट ऑफ हा एक्स इंटू टॅन ऑफ स्क्वेअर रूट ऑफ एक्स. तर हे असेल आपलं फायनल आन्सर. काय केलं, आधी याला एक कन्सिडर केलं, एक टर्म आतमधला, बाहेरचा जो स्क्वेअर रूट त्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं, ते आलं 1/2 स्क्वेअर रूट ऑफ दिस इंटू मग जो आतमध्ये होता त्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं. आता इथं परत टॅन आणि सोबत आणखी एक फंक्शन आहे, तर आधी टॅनचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, जो बाहेरचा फंक्शन असतो त्याचं. बाहेर कोण आहे टॅन. सो टॅन ऑफ टॅन स्क्वेअर रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर रूट एक्स आलं. त्यानंतर रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह घेतलं जे आलं 1/2 रूट एक्स आणि त्यानंतर आपण काय केलं, त्याला सिम्प्लिफाय केलं. ठीक आहे. तर हे असेल तुमचा क्वेश्चन नंबर 4चा आन्सर. सो इथं लिहायला विसरू नका डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. सॉरी फॉर दॅट. पुढचा प्रश्न दिलाय आपल्याला कॉट क्यूब ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब. बरोबर. तर आधी काय म्हणायचं याला वाय. ठीक आहे. आणि कॉट ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब याचा क्यूब. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस पण साइन क्यूब एक्स किंवा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे पॉवर असते त्यावेळेस साइन क्यूब एक्सचा अर्थ काय असतो तर साइन एक्स आणि होल क्यूब. ठीक आहे. हे नेहमी लक्षात ठेवायचं. साइन क्यूब एक्स म्हणजेच काय, साइन एक्सचा क्यूब असतो. तर इथं काय दिलाय कॉट क्यूब आणि याचा कॉट क्यूब ऑफ धिस. ठीक आहे. तर याचा मिनिंग काय तर कॉट ऑफ धिस आणि त्याचा पूर्ण काय क्यूब. ठीक आहे.
हे आपण यूज केलं, हे नेहमी लक्षात ठेवायचं. तर त्यावरून y काय आला माझा, या फॉर्ममध्ये आला. ठीक आहे. तर हा कोणत्या फॉर्ममध्ये दिसतोय तुम्हाला, यू रेस टू क्यूबच्या फॉर्ममध्ये दिसतोय. बरोबर, यू क्यूबच्या फॉर्ममध्ये दिसतोय. जर आतमधला जो आहे त्याला जर यू म्हटलं तर कसं दिसेल, यू क्यूब. बरोबर. तर आधी काय करायचं, तर आतमधला यू म्हटलं तर काय आला, यू क्यूब आला. तर काय येईल माझं डेरिव्हेटिव्ह, 3u स्क्वेअर. यू क्यूबचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, 3u स्क्वेअर. आणि यू काय माझा, कॉट ऑफ लॉग एक्स क्यूब आणि त्याचा स्क्वेअर. बरोबर. आणि त्यानंतर काय करायचं, डेरिव्हेटिव्ह ऑफ काय घ्यायचं, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट ऑफ लॉग एक्स क्यूब. बरोबर. तर हा 3 कॉट स्क्वेअर लॉग ऑफ एक्स क्यूब. काय केलं मी, सेम साइन एक्सचा क्यूब होता तर आपण काय लिहू शकतो, साइन क्यूब एक्स. तर इथं कॉटचा स्क्वेअर आहे तर काय केलं मी, त्याला कॉट स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये लिहिलं. ठीक आहे. इंटू, आता बघा, कॉट ऑफ लॉग एक्स क्यूब काय येईल, मायनस कोसेक, आधी बाहेरचे याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, मायनस कोसेक स्क्वेअर आणि आतमध्ये लॉग एक्स क्यूब ॲज इट इज. परत आता जो आतमध्ये आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह, आतमध्ये कोण आहे, लॉग ऑफ एक्स क्यूब. तर बघा आता परत लॉग ऑफ एक्स क्यूब आहे. तर आधी कशाचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, लॉगचं. तर काय येईल, लॉगचं डेरिव्हेटिव्ह 1/u असतं, 1/x असतं लॉगचं डेरिव्हेटिव्ह. बट एक्सच्या जागी कोण आहे इथं, एक्स क्यूब, म्हणून डेरिव्हेटिव्ह काय येणार, 1/x क्यूब येणार. इंटू परत डेरिव्हेटिव्ह कशाचा घ्यायचा, आता जो आतमध्ये आहे त्याचं, म्हणजे आतमध्ये कोण आहे, एक्स क्यूब. तर त्याचं डेरिव्हेटिव्ह काय घेतलं, त्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं. तर 3 कॉट स्क्वेअर लॉग ऑफ एक्स क्यूब मायनस कोसेक स्क्वेअर लॉग ऑफ एक्स क्यूब इंटू 1/x क्यूब इंटू एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर. बरोबर. काय येईल, एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर आलं. तर आता बघा इथं एक्स स्क्वेअर आणि इथं एक्स क्यूब मधला एक्स स्क्वेअर कॅन्सल होईल आणि हा होईल मायनस 3 कॉट स्क्वेअर लॉग एक्स क्यूब इंटू, हा मायनस साईन बाहेर घेतला तर कोसेक स्क्वेअर लॉग एक्स क्यूब अपॉन एक्स. ठीक आहे. तर हा असेल माझा dy/dx. काय करत गेलो आपण, फंक्शनच्या आतमध्ये जेवढे फंक्शन आहे त्यांचे डेरिव्हेटिव्ह घेत गेलो. आधी कशाचा डेरिव्हेटिव्ह घेतला, क्यूबचा, एक्स क्यूब, किंवा याला एक्स क्यूब म्हणून डेरिव्हेटिव्ह घेतला तर तो आला 3x स्क्वेअर. त्यानंतर आतमध्ये कोण आहे, कॉट, त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला. बरोबर. कॉट नंतर कोण आला, मग आतमध्ये लॉग होता त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला आणि सगळ्यात शेवटी कशाचं डेरिव्हेटिव्ह येईल, एक्स क्यूबचं. जेवढे फंक्शन्स असतील तेवढ्या फंक्शनचे तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागतील. इथं आधी कोण आहे, आधी पॉवर फंक्शन आहे तर आधी पॉवर फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेतला. त्यानंतर आतमध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे कॉट, तर त्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं, ते आलं मायनस कोसेक स्क्वेअर एस. बरोबर. त्याच्यानंतर आतमध्ये परत कोण आहे, लॉग, परत लॉगचं डेरिव्हेटिव्ह घेतलं आणि त्यानंतर लास्टमध्ये जो आहे शेवटी त्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं. तर सिम्प्लिफाय केल्यानंतर सगळे डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला काय मिळालं, फायनल आन्सर -3 कॉट स्क्वेअर लॉग एक्स क्यूब इंटू कोसेक स्क्वेअर लॉग एक्स क्यूब अपॉन एक्स. ठीक आहे.